राम राम मंडळी, गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा 75वा भाग। आज गुढीपाडवा, भारतीय नववर्षाचा पहिला दिवस। आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या अतिशय मनपूर्वक शुभेच्छा। मंडळी, गेले काही दिवस आपण पाण्यावरती बोलतो आहोत आणि पाण्यावरती बोलत असताना आपल्याला खरं म्हणजे सुरुवात अशी केली पाहिजे की महाराष्ट्र राज्याचं पाण्याबद्दलचं काय धोरण आहे हे आधी समजून घेतलं पाहिजे। याला महाराष्ट्र राज्याचं पाण्यावरचं धोरण जे गठीत केलेलं आहे त्याला महाराष्ट्र राज्याची वॉटर पॉलिसी किंवा जलनीती असं म्हणतात। 2003 साली महाराष्ट्र राज्याने आपली जलनीती जाहीर केली। 2011 साली ती रिवाइज केली आणि नव्यानं तिची मांडणी केली। 2012 साली केंद्र शासन आपली एक स्टँडर्ड जलनीती घेऊन आलं आणि सगळ्याच राज्यांना त्यांनी असा आदेश दिला की आपापल्या राज्याची जलनीती ही त्या केंद्राच्या जलनीतीशी जुळवून अशी घ्यावी। त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यानंही तशा पद्धतीनं आपली जलनीती पुन्हा एकदा रीड्राफ्ट केली आणि ती जलनीती आज आत्ता महाराष्ट्र राज्याची म्हणून वापरात आहे। आपल्याला एक कल्पना असेल की पाणी हा स्टेट लिस्ट मधला सब्जेक्ट आहे। 3 लिस्ट्स आहेत, केंद्राची एक लिस्ट आहे, राज्याची एक लिस्ट आहे आणि एक संयुक्त केंद्र आणि राज्य जिथे एकत्र काम करतात अशी लिस्ट आहे। त्यामध्ये पाणी हा राज्याच्या अखत्यारीतला विषय आहे। दुसरा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपण SDGs वरती एक व्हिडिओ केलेला होता। SDGs मधलं 6वं जे गोल आहे ते सर्वांसाठी शुद्ध पाणी आणि स्वच्छता असं गोल आहे आणि येत्या 15-20 वर्षांमध्ये या गोलची परिपूर्ती आपल्याला करायची आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्याने या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपली जलनीती ठरवलेली आहे। ती जलनीती काय आहे याचा आपण पुढच्या काही भागांमध्ये थोडासा धांडोळा घेणार आहोत, त्याची ओळख करून घेणार आहोत। आज पहिला भाग म्हणून या जलनीतीमध्ये जलक्षेत्रासमोर कोणती आव्हानं मांडलेली आहेत, चॅलेंजेस सांगितलेले आहेत, त्याचा आपण थोडासा विचार करूया। सर्वात पहिलं आव्हान सांगितलेलं आहे ते म्हणजे मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये तफावत आहे। हे आपल्याला दिसतच आहे, आपण पाणी टंचाईच्या बातम्या ऐकतोय। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वाढतं शहरीकरण, त्यानंतर वाढते उद्योगधंदे, हे याचं महत्त्वाचं कारण आहे, वाढती लोकसंख्या। दुसरं आव्हान आहे पाणी उपलब्धतेची अनिश्चितता, पाऊसमानाचा लहरीपणा, राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पडणारा वेगवेगळ्या प्रमाणातला पाऊस, त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेतली अनिश्चितता हे दुसरं आव्हान आहे। पाण्यापर्यंत पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी हे तिसरं आव्हान आहे। अजूनही काही भागांमध्ये, खेडेगावांमध्ये पाण्याच्या स्रोतापर्यंत पोहोचायचं आणि पाणी शेंदायचं याच्यामध्ये खूप अडचणी येतात, तर ते एक आव्हान म्हणून आपल्या या जलनीतीमध्ये सांगितलेलं आहे। शेतकऱ्यांना जे पाणी उपलब्ध आहे ते पुरेसं मिळत नाही ही पुढची अडचण सांगितलेली आहे। पाणी पोहोचवण्याचे, पाणी पुरवठा करण्याच्या ज्या काही व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत त्या व्यवस्था पूर्ण क्षमतेनं काम करत नाहीत, हा एक आणखीन आव्हानाचा विषय आहे। इरिगेशन पोटेन्शियल क्रिएटेड आणि इरिगेशन पोटेन्शियल युटिलाइज्ड म्हणजे सिंचनाच्या ज्या सुविधा आम्ही निर्माण केलेल्या आहेत त्या सुविधा 100% वापरल्या जात नाहीत, ज्या युटिलाइज होतात त्याची टक्केवारी कमी आहे, हे एक पुढचं आव्हान जलक्षेत्रासमोर आहे। आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं होतं तसं घटती भूजलाची पातळी हे एक आव्हान आपल्या जलक्षेत्रासमोर आहे। शहरी जलपुरवठ्याच्या ज्या गोष्टी आहेत, व्यवस्था आहेत, त्यामध्ये पाणी वाया जाणं ही एक मोठी समस्या जलक्षेत्रासमोर आहे। त्यामुळे शहरी भागातल्या वाया जाणाऱ्या पाण्यावरती प्रतिबंध कसा आणायचा हा एक आव्हानाचा विषय म्हणून या जलनीतीमध्ये मांडलेला आहे। त्याशिवाय पाण्याच्या गुणवत्तेत होणारी घट, पाण्याची शुद्धता राखण्यात येणाऱ्या अडचणी
हा एक आव्हानाचा विषय म्हणून या जलनीतीत मांडलेला आहे. आणि मग व्यवस्थापनाच्या दृष्टीनं रिअल टाइम डेटा ज्याला म्हणतात, म्हणजे तत्क्षणी मिळणाऱ्या माहितीचा अभाव आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव, जे या सगळ्या पाणी जलाची व्यवस्था बघतात, अशा सगळ्या मनुष्यबळाचा अभाव हे एक आव्हान म्हणून सांगितलेलं आहे. आणि आणखीन एक आव्हान ज्याचा आपण सगळ्यांनी थोडासा विचार केला पाहिजे, ज्याला इंग्रजीत लास्ट बट नॉट द लीस्ट असं म्हणतात, ते म्हणजे जलक्षेत्रचा जो भाग आहे त्याच्यावरती होणारी अतिक्रमणं. जिथून जिथून जमिनीमध्ये पाणी मुरणार असेल अशा जागांवरती अतिक्रमण झालेली आहेत आणि जमिनीत पाणी मुरण्याचं प्रमाण हे घटत गेलेलं आहे. हा एक राज्यासमोर मोठ्या चिंतेचा विषय आहे. मंडळी, ही सगळी आव्हानं या जलनीतीमध्ये मांडण्यात आलेली आहेत. त्याच्यावरच्या उपाययोजना काय सांगण्यात आलेल्या आहेत याच्यावर आपण पुढच्या 1-2 भागांमध्ये या जलनीतीची ओळख करून घेणार आहोत. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.